नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, काल अचानक संध्याकाळला CET सेलने MST CET PCBचा निकाल जाहीर केला. बऱ्याचशा मुलांचे सकाळपासून कॉल, मेसेजेस, व्हॉट्सअप या अनुषंगाने एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे आजचा. MST CET PCBचा हा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आहे. तो आणखी परत सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट येईल आणि त्यानंतरच तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर MST CET PCM वाले विद्यार्थी, तुम्हाला थोडं प्रतीक्षा करायचं आहे. CET सेल काही दिवसामध्येच तुमचा MST CET PCBचा स्कोअर अनाऊन्स करेल. ठीक आहे, रिझल्ट अनाऊन्स करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, MST CETच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहे त्या दोन्ही अटेम्प्टचा रिझल्ट आल्यानंतरच सुरू होईल. आणि नीटचा रिझल्ट उशिरा येत असल्यामुळे फार्मसीचे प्रवेश प्रलंबित होऊ शकतं, परंतु नर्सिंगचे आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश हे सेकंड अटेम्प्टच्या रिझल्टनंतर लगेच सुरू होऊन जाईल. आणि नर्सिंग सीटी रिझल्टनंतर नर्सिंग BSc नर्सिंगचे प्रवेश सुरू होईल. तर तुम्ही प्रतीक्षा करा. ज्या मुलांना स्कोअर कमी आला त्यांनी काळजी करू नये. आमचे 4 सेंटर आहे विदर्भामध्ये, तुम्ही तिथे एकदा प्रत्यक्ष भेट घ्या. बरेचसे काही असे स्पेशल राऊंड असतात, लाईक A-कॅप, स्पॉट राऊंड किंवा त्याला आपण स्टे वॅकन्सी राऊंड म्हणतो, ज्यामध्ये कट ऑफ कमी येतो मित्रांनो. त्यामुळे पॅनिक होऊ नका. तुम्ही एकदा कल्पतरूच्या सेंटरला अवश्य भेट द्या, तुमचं समाधान होईल. ज्या मुलांचे 12th PCB ग्रुप क्लिअर नसेल तर अशा मुलांनी सुद्धा पर्यायी काय ऑप्शन्स आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर आमच्या कल्पतरूला फर्स्ट विजिट फ्री असतं, फर्स्ट काउन्सिलिंग. तर तुम्ही अवश्य भेट द्या. तुमचे ग्रुप क्लिअर नसतील किंवा तुम्हाला CETमध्ये लो स्कोअर आला असेल तर तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका, चिंता करू नका. ऑप्शन आहे मित्रांनो. आणि काही दिवस प्रतीक्षा करा. आजपासून आपले या सत्रातले व्हिडिओ रेग्युलर सुरू झाले आहे. पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नको विसरू. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.